असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरीचे उमेदवार राजू शेट्टी साहेब आपले आहेत. आज कुटुंबियासोबत औंचा आशीर्वाद घेऊन तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय, काय सांगाल? एक तर वयोवृद्ध अशा आईचा आशीर्वाद घेतला, कारण इतक्या कष्ट करून एक शेतकरी महिला जिनं अतिशय काबाड कष्ट करून माझ्यासारख्याला वाढवलं आणि ज्या शेतकऱ्यांची दुःख आहेत ती शेतकऱ्यांची दुःख संसदेपर्यंत नेण्याचं काम मी केलं. त्या आईचा आशीर्वाद मी घेऊन मतदानाला आलो आणि मतदान करून घेतलं. गेल्या पंचवर्षीला तुमचा पराभव झाला होता. इचलकरंजीचा पाण्याप्रश्न, वस्त्रोद्योगी प्रश्न, असे बरेचसे प्रश्न, इथला पूर प्रश्न असू दे, त्याबद्दल तुमच्यावर टीकेची जोड उठली. त्याबद्दल ह्या वेळेला तुम्ही गेल्या 5 वर्षापासून कामात आहात. गेल्या 1.5-2 महिन्यापासून एकला चलोरीची भूमिका होती आणि तुम्ही स्वतः प्रचार केला आहे. काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे मतदार राजाचा? एक तर मागच्या वर्षीचा मागच्या निवडणुकीतला पराभव हा कट कारस्थानाचा एक भाग होता. ज्यांनी मैत्री केली त्यांनी पायात पाय घातले आणि बाकीच्यांनी कट कारस्थानं केली. खरं तर तो गणितीय पद्धतीने झालेला पराभव होता, तसा मैदानातला पराभव नव्हता. परंतु शेवटी जय पराजयासमोर कारणं सांगून चालत नाही. पराभव हा पराभवच असतो. मी काय आदळआपट करत बसलो नाही, कुणाला दोष देत बसलो नाही आणि 5 वर्षे मी प्रामाणिकपणानं काम करत राहिलो. काही कळत नकळतपणे ज्या चुका झालेल्या होत्या, काही धोरणं चुकलेली होती ती दुरुस्त केली, मेहनत केली आणि पुन्हा मोठ्या आत्मविश्वासानं मतदारांना सामोरं गेलो. आणि 5 वर्षापूर्वीच मी ठरवलेलं होतं की आता कोणाच्याही मेहरबानीशिवाय केवळ सामान्य माणूस, ज्या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, जो कॉमन मॅन आहे त्याच्या भरवशावर निवडणूक लढवायची आणि 5 वर्षे त्याचा विश्वास संपादन करायचा. काही लोकांनी मत मला नाकारलेलं होतं मागच्या वेळी. त्यांचं मत आणि मन परिवर्तन करायचं आणि पुन्हा मोठ्या आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं जायचं, ते मी केलेलं आहे. इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न जो निर्माण झाला त्याला मी जबाबदार नव्हतो, पण ते जाणीवपूर्वक माझ्यावर बालंटा आणलं गेलं. त्याचबरोबर वस्त्रोद्योगासाठी जेवढा निधी केंद्रातून मी आणलेला आहे तेवढा माझ्या आधीच्याही खासदारांनी आणलेला नव्हता आणि नंतरच्या खासदारांनी तर 1 रुपयासुद्धा आणलेला नाही. तेही मी जनतेला पटवून दिलं आणि त्यामुळं इचलकरंजीकरांचा सुद्धा माझ्याबद्दलचा असणारा गैरसमज दूर झाला. सध्याचे खासदार म्हणतात की 10,000 कोटीची मी हातकणंगल्यात निधी आणलाय. त्यातलं जवळपास 7,500 कोटी जे दाखवतात तो कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा कोल्हापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग असेल त्याच्यावरचा निधी आहे. ते म्हणजे खरं तर खाजगीकरणातून झालेली गुंतवणूक आहे आणि त्यासाठी जागतिक बँकेनं कर्ज दिलेलं आहे आणि तो सरकारचा निधी नाही, लक्षात ठेवा, कारण टोलच्या रूपानं जनतेला तो परत द्यावा लागणार आहे. आणि त्यामुळं ह्याला विकास काम कसं करायचं, म्हणजे एक गावात म्हण आहे की माळावर जाऊन बोंब मारायला पाटलाची काय परवानगी लागत नाही. त्यामुळे खाजगीकरणातनं झालेल्या रस्त्याला मी विकास काम केलं असं म्हणायचं काही कारण नाही. राहिलेले 2-3 जी कामं आहेत, उदाहरणार्थ सांगली ते पुणे रेल्वेचं दुहेरीकरण आहे, ते मी मंजूर करून घेतलेलं आहे, त्याचं ते श्रेय घेतात. कोल्हापूर ते पुणे रेल्वेचं जे काही विद्युतीकरण आहे ते मी मंजूर करून घेतलं आहे, त्याचं श्रेय ते घेत आहेत. त्याचबरोबर 2-3 उड्डाणपुलं मी बांधली रेल्वेची, तीसुद्धा मी मंजूर करून घेतल्या. वर्क ऑर्डर मी काढून आणली, ते फक्त टेंडर त्यांच्या काळामध्ये झालेले आहेत. आणि याच्यानंतर खुद्द त्यांच्या गावातल्या पंचगंगा नदीवरचा पूल आहे, तो त्यांच्या आजोबांना जमला नाही, त्यांच्या मातोश्रींना जमला नाही, तो मी बांधून घेतलेला आहे. आणि काय सांगावं, पुढचा मेगा प्लॅन तुमचा कसा असेल? माझा मेगा प्लॅन असा काय विशेष काही नाही. जनसामान्यांचा आवाज घेऊन संसदेमध्ये पोहोचायचं आणि संसद ही मुकी बहिरी आंधळी झालेली आहे. या संसदेला बोलायला लावायचं, तिला डोळे उघडून देशाकडे बघायला लावायचं आणि तिला बघायला लावायचं, बोलायला लावायचं आणि संसदेला बोलतं करायचं. आणि त्याचबरोबर संविधानावर काळे ढग आलेले आहेत ते सुद्धा दूर करण्यासाठी आपल्यापर्यंत प्रयत्न करायचं, हे माझं उद्दिष्ट आहे. गेल्या 15 दिवसापासून पंतप्रधानांची सभा झाली, योगी आदित्यनाथची सभा झाली इचलकरंजीमध्ये.
वेगवेगळे स्टार प्रचारक आणले, गायक आणले, गोविंदासारखे अभिनेता आणले, रोड शो झाला, मुख्यमंत्र्यांचा रोड शो झाला, सभा झाली, तुम्ही एकलाच ठरवलं होता. काय सांगाल या सगळ्याच्या विरोधात? माझे स्टार कॅम्पेनर म्हणजे हे रांगेत उभारलेले सामान्य माणसं, उन्हातानामध्ये काम करणारे करपलेल्या चेहऱ्याची माणसं हीच माझी स्टार कॅम्पेनर आहेत. ते अर्ज भरायला गेलो त्यावेळी मोठ्या संख्येने आलेली होती आणि प्रचाराची सांगता झाली त्याही वेळा उन्हातानाची पर्वा न करता आलेली होती. त्यामुळे मला कुठल्या स्टार कॅम्पेनरची गरज भासली नाही. आणि देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री, त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जणू काही इथं ठाण मांडूनच होते. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी कृषी मंत्री, या साऱ्यांना इथं यायला लागणं हाच माझा सगळ्यात मोठा नैतिक विजय आहे. आपल्यावर ते राजू शेट्टी यांनी सांगितले की जेवढे सगळ्या नेत्यांनी सभा घेतलेल्या आहे यांना माझ्यासाठी यावं लागलं, त्यातच माझा विजय निश्चित आहे. कॅमेरामॅन हरीशसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, शिरोळ. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.